भूत, प्रेत सुमसान भागात राहतात हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण घटना बघितल्यानंतर तुमचा हा भ्रम दूर होईल. कारण हे भूत कोणत्या सुमसान ठिकाणी नाही राहत, तर राहतं ते एका चाळीमध्ये. आणि चाळीमध्येच भटकत असतं, जिकडे हजारो लोकांचं फिरणं असतं. मित्रांनो, चाळ म्हटलं तर आपल्या मनामध्ये कल्पना येते की चाळीमध्ये तर सगळ्यांचे दरवाजे उघडे असतात. लोक एकमेकांकडे सारखे येत जात असतात. तर मित्रांनो, ज्या चाळीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्या चाळीमध्ये सगळे मध्यमवर्गीय लोक राहतात. ही चाळ मायानगरी मुंबई स्थित माहीममध्ये कॅनोसा प्रायमरी स्कूलजवळ डिसुझा चॉल आहे. इथे असे सांगितले जाते की या चाळीच्या अवतीभोवती एका महिलेची आत्मा भटकत असते. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशाच हॉरर आणि सस्पेन्स कथा ऐकण्यासाठी वाचनकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या भूतिनीची मी कथा आज तुम्हाला इथे सांगणार आहे ती भूतिनी 25 वर्षापासून या चाळीमध्ये राहते. मित्रांनो, 25 वर्ष. मित्रांनो, मी कथा सांगणार आहे ती एका तरुणाची. त्या तरुणाचं नाव आहे मिहीर. मिहीर आपला ॲक्टर बनण्यासाठी मुंबईत शिफ्ट झाला. मुंबई स्थित जागा त्याच्यासाठी खूपच नवीन होती. तो 4 मित्रांबरोबर 1 BHK फ्लॅटमध्ये राहत होता. 4 वर्षापूर्वी बाकी 3 मित्रसुद्धा ॲक्टर बनण्यासाठीच मुंबईत शिफ्ट झाले. मिहीर हा त्यांच्यासाठी नवखा होता. मिहीरला वाटले आपल्यासुद्धा ते मुंबईत कसे राहायचे शिकवतील. त्या तिघांमधील एक मित्र अजित मिहीरला अजिबात आवडत नव्हता. त्या दोघांचे सारखेच वाद होत होते. वरतून मिहीरला मुंबईमध्ये काहीच काम मिळत नव्हतं. तो रोज 4 ते 5 ऑडिशन देत होता. पण इतके ऑडिशन्स देऊनसुद्धा मिहीरला कुठेच काम मिळत नव्हते. त्यामुळे मिहीर खूपच उदास आणि दुःखी राहत होता. एक दिवस अजितने त्याच्याचबरोबर मस्ती करण्याचे ठरवले. त्याने खोटं प्रोडक्शन हाऊसमधून मिहीरसाठी खोट्या ऑडिशनसाठी ईमेल केला. त्या ईमेलमध्ये असे लिहिले होते, मिहीरला एका हॉरर शॉर्ट फिल्मसाठी शॉर्टलिस्ट केले आहे. तो ईमेल वाचून मिहीर मात्र खूपच खुश झाला. एवढ्या दिवसानंतर त्याला काम मिळण्यामुळे तो भलताच खुश होता. एक्साइटमेंट असल्याकारणाने मिहीरने लगेचच त्या ईमेलला रिप्लाय केला. अजितने त्याला अजून एक मेल केला. त्यात ऑडिशन्सची तारीख, वेळ आणि जागा सगळं लिहिलं होतं. आणि लिहिलं होतं मिहीरला रात्री 11 वाजता डिसुझा चॉलला पोहोचावं लागेल. डिसुझा चॉल ही काही साधारण चाळ नव्हती. पण लोकांचे ऐकले तर ही एक भुताटकी चाळ होती. ह्या चाळीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची विहिरीमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर या चाळमध्ये भयानक अशा विचित्र घटना घडण्यास सुरुवात झाली. आजूबाजूच्या लोकांनी रात्रीचे बाहेर पडण्यास सोडून दिले होते. एक अशी खबर लोकांपर्यंत पोचली होती की रात्री विहिरीच्या इकडे एक पांढऱ्या साडीवाली बाई भटकत असते. मुंबईमधल्या लोकांना ही गोष्ट बऱ्यापैकी माहीत होती. पण मिहीर ह्यातलं काहीच माहीत नव्हतं. त्याला ऑडिशन्सची वेळ बघून त्याला जरा आश्चर्यच वाटले. पण त्याने विचार केला, त्याला जी संधी मिळाली आहे, जर ती संधी त्याने नाकारली तर पुढे काय होईल हे त्याला सुद्धा सांगता येण्यासारखे नव्हते. ऑडिशन्सच्या रात्री मिहीर तयार होऊन डिसुझा चॉलच्या गेटपाशी आला. सगळीकडे कुट्ट काळोख, कुत्र्यांचे मध्येच भुंकणे, सुमसान रस्ता. मिहीरला अचानक थंडी वाजू लागली. पण सुदैवाने डिसुझा चॉल बंद होती. त्याला लांब लांब कुणीच दिसत नव्हते. तो एरिया एकदम सुमसान होता. मिहीरला तिथे निगेटिव्ह वाइब्स येऊ लागले. मिहीर तिथून निघणार तितक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला.
पण जेव्हा तो पाठी वळला तेव्हा तिथे त्याला कुणीच दिसले नाही. पण आता त्या चाळचा गेट उघडला होता. आतमधून एक प्रकाश दिसत होता. मिहिरला सगळंच अजीब वाटू लागले. पण आतमधून येणाऱ्या प्रकाशाने त्याला वाटले की तीच ऑडिशन्सची जागा आहे आणि तो जिकडून प्रकाश येत होता तिथे तो जायला निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक कंपाऊंड दिसलं आणि बरोबर मधोमध त्याला एक विहीर दिसली. आता मिहिरची नजर त्या विहिरीवरती पडली आणि जे त्याने बघितले ते बघून तो घाबरला. विहिरीवरती एक बाई उभी होती. तिला बघून असं वाटत होतं की ती आता त्या विहीरमध्ये उडीच मारणार. ती बाई दिसायला विचित्र दिसत होती आणि ती मिहिरला एका वेगळ्या नजरेने बघत होती. मिहिरला बघून ती म्हणाली, मला वाचव, मला मरायचं नाही आहे. हे बघितल्यानंतर मिहिरने त्या बाईला आवाज दिला आणि तिला वाचवायला गेला. तो तिथे पोचणार तितक्यात त्या बाईने विहिरीमध्ये उडी मारली. त्याने विहिरीत डोकावून बघितले तर विहिरीच्या आत कुणीच नव्हते आणि मिहिर खूप घाबरला. मिहिर तिथून निघण्याच्या तयारीत होता तेव्हाच पाण्यामध्ये कसला तरी आवाज आला. मिहिरने पटापट आपल्या फोनची बॅटरी चालू केली आणि विहिरीमध्ये बघण्यास सुरुवात केली. पाण्यामधून एका माणसाचा हात आला आणि त्याने मिहिरचा हात पकडला. तो हात त्याच बाईचा होता. मिहिरचा हात त्या जळलेल्या बाईच्या हातात होता. त्याने कसाबसा आपला हात काढला आणि विहिरीच्या बाजूला जाऊन पडला. ती बाई रस्सी न घेता विहिरीच्या वरती आली. ती पूर्णपणे जळाली होती. त्या बाईला बघून मिहिर अजूनच घाबरला. वरती आल्यानंतर ती मिहिरला म्हणाली, त्या रात्री मला कुणीच वाचवायला आले नाही. मी तडपून तडपून मेली आणि तूही तसाच मरशील. हे ऐकताच मिहिर तिथून काढता पाय घेतला आणि चाळच्या बाहेर आला आणि धावता धावता बघतो तर काय, तिची काळी सावली त्याच्या मागेच येत होती. चाळमधून बाहेर येताच त्याने अजिबात मागे वळून पाहिले नाही आणि तो पळत राहिला. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? जर कथा आवडली असल्यास कथेला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.